श्री गुरुचरित्र हा ग्रंथ घरात असल्यावर वाईट शक्ती प्रवेश करू शकते का? चित्त थरारक अनुभव, दिव्य गोष्टी. दत्त संप्रदायात श्री गुरुचरित्र हा केवळ कागदाचा ग्रंथ नसून तो साक्षात श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे शब्दरूप शरीर मानले जाते. हा 52 अध्यायांचा ग्रंथ म्हणजे जागृत शक्तीचा साठा आहे. जिथे हा ग्रंथ नियमाने आणि पवित्रतेने ठेवला जातो तिथे वाईट शक्ती प्रवेश करणे अशक्य असते. पण जर त्याचे नियम पाळले नाहीत तर त्याचे उलट परिणामही दिसू शकतात. ज्या घरात गुरुचरित्र नित्य वाचनात असते किंवा देवाऱ्यात रेशमी वस्त्रात पूजले जाते त्या घराभोवती 12 फुटांचे एक अदृश्य संरक्षक कवच तयार होते. बाहेरील कोणतीही बाधा, मूठ किंवा करणी या कवचाला भेदून आत येऊ शकत नाही. वाईट शक्ती उंबऱ्याच्या बाहेरच जळून जातात. अनेक जुन्या दत्त भक्तांचे अनुभव आहेत की भयानक आगीत संपूर्ण घर किंवा लाकडी देव्हारा जळून खाक झाला, पण ज्या पाटावर गुरुचरित्र ठेवले होते त्या पाटाला आणि पोथीला आगीची झळ सुद्धा लागली नाही. हा ग्रंथ अग्नितत्वाच्या पलीकडे आहे. पारायणाच्या वेळी हा ग्रंथ एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवताना अनेकदा भक्तांना तो अचानक खूप जड लागतो. जणू काही त्यात 100 किलोचे वजन आहे. हे लक्षण आहे की त्यावेळी त्या पोथीमध्ये साक्षात गुरुमाऊलींचे सूक्ष्म अस्तित्व उतरलेले आहे. पारायण सप्ताहाच्या काळात मध्यरात्रीच्या शांततेत पोथीच्या खोलीतून खडावांचा आवाज, पाण्याचा कमंडलू ठेवल्याचा आवाज किंवा घंटानाद स्पष्ट ऐकू येतो. स्वामी घरात फेरफटका मारून तुमची राखण करत असतात. काही अत्यंत सात्विक साधकांना वाचन करताना असा अनुभव आला आहे की पोथीतील काळी शाई असलेली अक्षरे अचानक सोनेरी रंगाची होऊन चमकू लागतात किंवा ती पानावरून वर उठून हवेत तरंगत आहेत. हा ग्रंथ जिवंत असल्याची ही साक्ष आहे. जर एखाद्या व्यक्तीला पिशाच्य बाधा असेल आणि ती व्यक्ती गुरुचरित्र पोथीच्या संपर्कात आली किंवा पोथी असलेल्या खोलीत गेली तर ती व्यक्ती जोरजोरात ओरडू लागते. पोथीतील सकारात्मक लहरी त्या नकारात्मक शक्तीला भाजून काढतात. घरात काही संकट येणार असेल तर हा ग्रंथ तुम्हाला आधीच सावध करतो. घरातील मुख्य व्यक्तीला स्वप्नात पांढरा साप, औदुंबर वृक्ष किंवा भगव्या वस्त्रातील संन्यासी दिसतो. हे स्वप्न म्हणजे लक्ष्मण रेषा असते. तुम्ही बघितले असेल की जुन्या वही पुस्तकांना वाळवी लागते, पण शेकडो वर्ष जुन्या गुरुचरित्राच्या हस्तलिखित पोथ्या आजही सुरक्षित आहेत. या ग्रंथाला कीड किंवा वाळवी स्पर्श करण्याची हिम्मत करत नाही. इतर देवांचे नवस फेडायला वेळ लागतो, पण गुरुचरित्राचा सप्ताह 7 दिवसांचे पारायण पूर्ण होण्याआधीच म्हणजे 5व्या किंवा 6व्या दिवशीच भक्ताला प्रचिती येते. अडकलेले काम मार्गी लागते. हा इन्स्टंट रिझल्ट देणारा ग्रंथ आहे. ज्या घरात गुरुचरित्र आहे आणि जिथे रोज नैवेद्य दाखवला जातो त्या घरात अन्नाचा तुटवडा कधीच पडत नाही. तिथे अचानक 10 पाहुणे आले तरी अन्न कमी पडत नाही. हा ग्रंथ बरकत घेऊन येतो. वैद्यकीय शास्त्र जिथे संपते तिथे गुरुचरित्राचा 39वा अध्याय काम करतो. घरात हा ग्रंथ ठेवून दाम्पत्याने सेवा केल्यास वंशाला दिवा मिळतोच, हा लाखो लोकांचा अनुभव आहे. काही ठिकाणी पारायणादरम्यान पादुकांवर दुधाचा अभिषेक करताना ते दूध खाली न सांडता शोषले गेले आहे. स्वामींनी नैवेद्य स्वीकारल्याचे हे लक्षण असते. दत्त महाराजांना कुत्रे प्रिय आहेत. ज्या घरात हा ग्रंथ आहे तिथे कुत्रे कधीच विनाकारण भुंकत नाहीत. उलट अनोळखी कुत्रे सुद्धा त्या घराच्या दारात येऊन शांत बसतात. ते त्या घराचे रक्षक बनतात. मृत्यूच्या दारात असलेल्या रुग्णाच्या उशीजवळ हा ग्रंथ ठेवून संजीवनी मंत्र किंवा अध्याय 13वा वाचल्यास यमदूत परत जातात. अनेकदा डॉक्टरांनी आशा सोडलेले रुग्ण या ग्रंथामुळे बरे झाले आहेत. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ जेवढा दयाळू आहे तेवढाच कडक आहे. जर घरात सोयरसुतक असताना किंवा अशुद्ध अवस्थेत मांसाहार करून याला स्पर्श केला तर 24 तासात घरात मोठे संकट येते. हा ग्रंथ खेळ नाही तर ती आग आहे.
घरात प्रवेश करताच जर तुम्हाला प्रसन्न आणि शांत वाटत असेल तर समजून जा की गुरुचरित्राची पावर काम करत आहे. हा ग्रंथ घरातील कलह आणि कटकटी जाळूनही टाकतो. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. हा ग्रंथ घरात नक्की ठेवावा, पण तो कपाटात धूर खात पडू देऊ नका. त्याला रेशमी वस्त्रात गुंडाळून ठेवा आणि शक्य असल्यास रोज किमान 5 ओळी तरी वाचा. हा ग्रंथ घरात असताना मांसाहार टाळणे आणि सोवळे पाळणे अत्यंत लाभदायक ठरते. पारायणाच्या समाप्तीला अतिथीचे आगमन हा गुरुचरित्र पारायणाचा सर्वात मोठा आणि हमखास येणारा अनुभव आहे. जेव्हा तुमचा सप्ताह 7 दिवसांचे वाचन पूर्ण होतो आणि तुम्ही नैवेद्य दाखवता, तेव्हा तुमच्या दारात अचानक कोणीतरी अतिथी, गाय किंवा कुत्रा येतोच. दत्त संप्रदायात अशी श्रद्धा आहे की खुद्द दत्त महाराज वेषांतर करून तुमच्या हातचे जेवण प्रसाद घ्यायला येतात. जर त्या दिवशी कोणीच आले नाही तर पारायणात काहीतरी चूक झाली असे मानले जाते. अनेक जुन्या वाड्यात किंवा खेड्यात जिथे गुरुचरित्र नित्य वाचले जाते, तिथे पारायणाच्या काळात घराच्या आसपास किंवा छतावर नाग दिसल्याचे अनेक अनुभव आहेत. हा नाग कोणालाही चावत नाही, तो फक्त दुरून दर्शन देतो आणि निघून जातो. तो या ग्रंथाचा आणि त्यातील शक्तीचा रक्षक मानला जातो. हे दृश्य भीतीदायक असले तरी ते शुभ असते. कधीकधी गुरुचरित्राचा एखादा अध्याय, उदाहरणार्थ अध्याय 14 किंवा 18 वाचायला फक्त 15 मिनिटे लागतात, तर कधीकधी 4 पानांचा छोटा अध्याय वाचायला 1 तास लागतो. वाचक जेव्हा तल्लीन होतो तेव्हा तो काळाच्या पलीकडे जातो. स्वामींची इच्छा असेल तरच वाचन वेगाने होते, नाहीतर डोळ्यांसमोरची ओळ सुद्धा वाचता येत नाही. हे एक मोठे कोडे आहे. जेव्हा तुम्ही खूप मोठ्या संभ्रमात असता आणि काहीच सुचत नसते, तेव्हा गुरुचरित्र पोथीसमोर डोळे मिटून प्रार्थना करा आणि अचानक कोणतंही पान उघडा. उघडलेल्या पानावरच्या पहिल्या 3 ओळींमध्ये तुमच्या समस्येचे उत्तर दडलेले असते. हा ग्रंथ तुमच्याशी थेट संवाद साधतो. वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर काही आजार किंवा दोष, उदाहरणार्थ स्किन डिसीज, वेडेपणा, निपुत्रिकपणा, जेनेटिक असतात, जे पिढ्यानपिढ्या चालत येतात. गुरुचरित्राच्या पारायणामुळे हे जेनेटिक दोष नष्ट होतात. तुमच्या रक्तातील आणि नशिबातील 3 पिढ्यांचे पाप जाळण्याची ताकद या ग्रंथात आहे. बंद खोलीत पोथी वाचत असताना अचानक खोलीत केशर, चंदन किंवा ताज्या फुलांचा इतका तीव्र सुगंध दरवळतो की मन प्रसन्न होते. आजूबाजूला कुठेही फुलझाड नसताना हा वास कुठून येतो? हा वास म्हणजे सिद्ध महापुरुषांचे आगमन झाल्याची वर्दी असते. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ घरात असणे म्हणजे लाईव्ह हाय व्होल्टेज लाईन घरात असण्यासारखे आहे. जर तुम्ही दिवा भक्ती लावला तर प्रकाश मिळेल, पण जर तार उघडी पकडली, नियम मोडले अथवा अनादर केला तर जोरात झटका, शॉक सुद्धा बसेल. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.